आणखीन एक महत्त्वाची बातमी, मध्य प्रदेशातून उपचारासाठी नागपूरला आणलेल्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। चिमुकलीच्या मृत्यूला कफ सिरप जबाबदार आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। मृत्यूचं कारण शोधण्याची सुरुवात झाली। कफ सिरपचे नमुने तपासणी करता पाठवण्यात येणार आहे। नागपूरमधली घटना आहे। नागपूरमध्ये 18 महिन्यांच्या चिमुकलीवर उपचार सुरू होते। तिला मध्य प्रदेशमधून उपचारांसाठी नागपूरमध्ये आणण्यात आलं होतं। उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला। चिमुकल्याच्या मृत्यूला कफ सिरप जबाबदार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणी कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत। केंद्राकडून ज्या गाईडलाईन्स जारी झालेल्या आहेत त्या बघूया। 2 वर्षाखालच्या चिमुरड्यांना कफ आणि सर्दीवरची कोणतीही औषधं देऊ नयेत असं म्हणण्यात आलंय। 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीयेत असं देखील म्हटलेलं आहे। लहान मुलांमधील तीव्र कफ सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात, त्यासाठी औषधांची गरज नाही असं देखील या गाईडलाईन्समध्ये म्हटलंय। आरोग्य केंद्र दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार तयार केलेली उच्च दर्जाचीच औषधं खरेदी करावीत असं देखील म्हणण्यात आलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। नागपूरचे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता माझ्यासोबत आहेत। तेजस, नक्की हा मृत्यू या चिमुकलीचा कफ सिरपमुळेच झालाय का किंवा त्याला अन्य काही कारणं आहेत का, या संदर्भात काही डॉक्टर सांगतायत, काय म्हणतायत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसापासून जे आहे ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील इथले जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते बाल रुग्ण एकंदरीतच नागपुरात उपचार घेत आहेत। आणि आतापर्यंत जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भानं बालकांच्या रोज जे आहे ते एकंदरीत जे आहेत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे। विषारी कफ सिरपमुळे या 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ते समोर आलेली आहे। संदर्भात बघितलं असेल तर किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज आल्याने धनी जे आहे ते मेडिकल मध्ये उपचार सुरू होता नागपुरातील। आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर कफ सिरपमुळे तिच्या जे आहे ते मृत्यू झालेला आहे। आणि आतापर्यंत जे आहे बघितलं असेल तर एकूण मृत्यूची संख्या ही 10 वर पोहोचलेली आहे। आणि संपूर्ण जे उपचार घेणारे जे रुग्ण आहेत, बाल रुग्ण आहेत, हे संपूर्ण मध्य प्रदेशातील छिंदवाडा या येथील आहेत। त्यांच्यावर तिथे वेळेवर उपचार झाला नाही आणि त्यामुळे त्यांनी नागपुरातील मेडिकल कॉलेज असेल किंवा मग अन्य रुग्णालयात त्यांच्यावर जे आहे ते उपचार सुरू आहेत। मात्र या करप सिरपमुळे जे आहे ते संपूर्ण एकंदरीत बघितलं असेल तर दहशत निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे यावर वेळीच उपचार झाल्या पाहिजे अशा प्रकारची जी आहे ती सुद्धा मेडिकल फॉरेननी सांगितलं ना। संदर्भात बघितलं असेल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जे आहे ते पसरले आहे। या संदर्भात जे आहे ते प्रशासनाने सुद्धा काळजी घेतलेली आहे। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।